कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पास मिस्टर प्रीतम। दिशा, मला माफ कर। नाही, मी खूप कंट्रोल केलं पण आता सहन होत नाहीये। तुम्ही सगळी खूप चांगली माणसं आहात आणि तुम्हाला सत्य कळलंच पाहिजे। मला पैशांची गरज होती, फॅमिली इमर्जन्सी होती, म्हणून मी हे पाप करायला बळी पडलो। मी आत्तापर्यंत जे काही बोललो ते सगळं खोटं होतं। माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रीतमने मला खोटं बोलायला भाग पाडलं। काय? ए प्रीतम, तू थांब जरा। मग तू आणि दिशा मित्र आहोत, आमचं नातं एकदम पवित्र आहे आणि दिशाबद्दल मी इतके घाणेरडे विचार करूच शकत नाही। गेले खूप वर्षापासून आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखतोय। आमच्या सगळ्या ग्रुपला, रादर माझ्या घरच्यांनाही माहिती आहे। पण अनफॉर्च्युनेटली प्रीतमने तुमच्या समोर जे काही चित्र उभं केलंय, इट्स व्हेरी डिस्गस्टिंग। मलाच लाज वाटते। तू माझं पहिलं प्रेम आहेस, तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया। तू दिशाचा मित्र आहेस, राईट? बॉयफ्रेंड। अरे खोटारड्या, काय बोलतोय रे? हा, काय बोलतोयस? अरे बोल ना खरं, ही गर्लफ्रेंड आहे ना तुझी? हा प्रीतम, सोड त्याला। सॉरी प्रीतम, हे बघ, तू बोललास तसं मी नाही वागू शकलो। सॉरी यार। मी कधी दिले तुला पैसे? अरे हिने दिले असते, हिने दिलेत ना तुला पैसे? हा सांग ना। प्रीतम सोड। आय एम शॉक्ड। प्रीतम, तू असं कसं वागू शकतोस रे माझ्यासोबत? रे प्रीतम, किर्लोस्कर आहेस तू, ज्या किर्लोस्करांची बाहेर चर्चा होते की या घरात स्त्रियांना सगळ्यात जास्त रिस्पेक्ट मिळतो, आणि तू एकतर तू मुली फिरवतोस। कॅरेक्टर खराब तुझं आहे। तुझी बाहेरची इमेज बघता मला माझ्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की तुझ्यासोबत बिलकुल लग्न करू नको, पण मी कुणाचंच नाही ऐकलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।